नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये विशेष महत्त्वाची असते किंवा या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा घटक असतो। कारण या अभ्यासक्रमाकडे या घटकाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही आहे। कारण यावरती दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही कंटेंट आहेत ते विचारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यावरती कोणते घटक ते घटक आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण या भागामध्ये विशेष वेगवेगळ्या प्रश्नांवरती म्हणजे प्रकाश टाकणार आहोत आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न समजून घेऊ। 2025च्या जागतिक फुटबॉल महासंघ यांच्या क्रमवारीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 142वा क्रमवारीत या नंबर आहे आपला। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला समजून घ्यावा लागेल की जागतिक फुटबॉल महासंघ जे आहे ही एक संघटना आहे, जागतिक लेवलला काम करते आणि ज्या संघटनेची स्थापना आपल्याला परीक्षेला विचारलं जातं तर स्थापना कधी झाली होती हे लक्षात राहू द्या बघा। तर 21 मे या दिवशी याची काय झाली होती, स्थापना झाली होती। 21 मे या तारखेला 1904 ही तारीख विसरू नका। आणि प्रामुख्याने ही कुठे स्थापना झाली होती तर स्थापनेचं जे काय ठिकाण आहे हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे। स्थापनेचे ठिकाण आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे पॅरिस। पॅरिस या ठिकाणी झाली होती। मला तुम्ही कमेंट करून सांगा की पॅरिस हे जे शहर आहे हे शहर नेमकं कुठे आहे। आणि त्यानंतर हिचं जर मुख्यालय तुम्ही पाहिलं, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही हेडक्वार्टर म्हणता, हे जे हेडक्वार्टर आहे हे झुरुक या ठिकाणी आहे, म्हणजे स्वित्झर्लंड कुठे आहे, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे, लक्षात राहू द्या। ओके, क्लिअर। आता आपण जाऊयात पुढे। ही एक महत्त्वाची माहिती झाली या संदर्भामध्ये। पुढे चला। 2025च्या जागतिक फुटबॉल महासंघ ज्याला फिफा या क्रमवारीत जर आपण पाहिलं तर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे, अशा पद्धतीचा पण इथे प्रश्न विचारला जाईल। आणि पहिल्या क्रमवारीत कोणता देश आहे तर त्याचं करेक्ट उत्तर स्पेन आहे। हे वेगवेगळे राष्ट्र एकत्र आले होते त्यावेळेस आणि एकत्र येऊन त्यांनी प्रामुख्याने या संघटनेची निर्मिती केली होती, ते कायम लक्षात राहू द्या। याच्या आधारावर हा प्रश्न आपण तयार केला होता। 12व्या अंडर 19 म्हणजे वय वर्ष 19 या गटातील आशिया कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे असं या ठिकाणी विचारलंय, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पाकिस्तान। पाकिस्तानने जिंकलेलं आहे, लक्षात राहू द्या। ओके, आता आपण पुढे जाऊयात। चर्चेत असलेला अरवली पर्वत जो आहे, या अरवली पर्वताचा सर्वाधिक मित्रांनो भाग हा कोणत्या राज्याने व्यापलेला आहे तर त्याचं करेक्ट उत्तर राजस्थान आहे। आता एक कायम लक्षात राहू द्या, अरवली हा जो पर्वत आहे मित्रांनो, या अरवली पर्वताच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की अरवली पर्वतामध्ये जे काय डोंगर आहेत आणि ज्या डोंगरांची संख्या 100 मीटरपेक्षा कमी आहे, किती मीटरपेक्षा कमी आहे, 100 मीटरपेक्षा कमी आहे, अशा डोंगरांना काय केलं जाणार आहे तर म्हणजे काढलं जाणार आहे, त्यांचं उत्खनन केलं जाणार आहे। ओके, ते बाजूला या पर्वतरांगेतून काढले जाणार आहेत। आणि खूप महत्त्वाची बाब आहे की 90% मित्रांनो जे डोंगर आहेत अरवली पर्वतरांगेमधले ते 100 मीटरपेक्षा खाली आहेत आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे। जर असं केलं तर पर्यायाने येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे तर या अरवली पर्वताची जी काय हे आहे श्रृंखला आहे ही जेव्हा नष्ट होईल तेव्हा दिल्ली आणि प्रामुख्याने तिकडे हिमाचल प्रदेश वगैरे तिकडे मोठ्या प्रमाणावरती जी धूळ आहे ती धूळ तिकडे जाणार आहे। जी राजस्थानमधली जी वाळू आहे, वाळवंटीय प्रदेश जो आहे, तिथून ती जी वाळू आहे वाऱ्याच्या माध्यमातून कुणीकडे जाणार आहे तर ती लडाख वगैरे या भागामध्ये जाईल। आणि हिमाचल प्रदेश जो आहे त्या हिमाचल प्रदेशचा जो काय बर्फाळ भाग आहे त्या बर्फाळ भागावरती प्रामुख्याने ती स्थिर होईल आणि ते ग्लेसियर जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला वितळताना दिसेल। आणि अशा प्रकारे पर्यायाने पाण्याचं जे काय प्रमाण आहे समुद्रामधलं ते ऑटोमॅटिकली वाढेल आणि इथे
मोठ्या प्रमाणावरती जे काय नुकसान आहे हे निसर्गाचं होईल, परंतु हे काय आहे की शासनाच्या माध्यमातून हा जो प्रकल्प आहे हा यासाठी राबवलेला या ठिकाणी आहे की याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देता येतं आणि ह्याचं जे उत्खनन आहे, एकंदरीत हा जो दगडाचा या ठिकाणी व्यापार आहे हा व्यापार कंपन्यांना प्रॉफिट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतोय. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला काहीही लक्षात येणार नाही आहे. त्यांनी असं कारण दिलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की दिल्लीच्या चौफेर तिन्ही बाजूने दिल्लीच्या ह्या अरवली पर्वतरांगेच्या तुम्हाला डोंगर बघायला मिळतात आणि त्यामुळे दिल्लीमध्ये असणारी जी प्रदूषित हवा आहे ती मोकळी होण्यासाठी इथे जागा नाही आहे असं त्यांनी कारण दिलंय. पण हे एक मूर्खपणाचं कारण आहे. भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर हे खूप म्हणजे हलाखीची परिस्थिती निर्माण करणार आहे. जर तिकडे ग्लेसियर जर हे वितळलं तर वितळल्यानंतर पाणी मोठ्या प्रमाणावर गंगा नदीच्या माध्यमातून ते डायरेक्ट कुठे जाणार आहे, बिहार वगैरे पश्चिम बंगाल या ठिकाणी एवढा मोठा पूर येईल, भयानक एकदम. वर्षभर ती स्थिती असणार आहे. म्हणजे एका दिल्लीसाठी जर असा निर्णय घ्यायचा असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे. याच्याविषयी आपण एक स्पेशल लेक्चर पाहूयात. भरपूर काय बोलण्यासारखं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 12 डिसेंबर 2025 या दरम्यान क्वाड नावाची ही जी संस्था आहे, या क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिक सराव जो आहे हा लॉजिस्टिक सराव प्रामुख्याने कुठे आयोजित करण्यात येत आहे ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर हे आहे अमेरिका आहे. म्हणून हे देखील मित्रांनो लक्षात राहू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा, ही जी क्वाड नावाची संस्था आहे या क्वाड नावाच्या संस्थेमध्ये 4 देश सदस्य आहेत. ते मला एकदा कमेंट करून सांगा की कोणते देश सदस्य आहेत म्हणून. ठीक आहे, आपण जाऊयात पुढे. आता त्यानंतर फ्रान्सच्या प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, रवी डिसी हे आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या. अशा प्रकारे पुरस्कारावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणून हा एक चांगला प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतोय. पुढे जाऊयात. बघा, वर्धे दे आर्ट्स 8 दे लेटर्स अशा प्रकारचं एक नवीनच एक पुस्तक आलंय मार्केटमध्ये आणि किंवा या नावाने कुणाला नेमकं ओळखल्या जात आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, रवी डिसी असं त्यांचं नाव आहे. लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 साठी दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या कर्णधारपदी कुणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, जेमिमा रोड्रिग्ज असं त्याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला नंतरचा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, दिल्ली कॅपिटल्स हा जो संघ आहे आणि या संघाचा जो कर्णधार आहे जेमिमा रोड्रिग्स हा कोणत्या देशाचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, वेस्ट इंडिज आहे. म्हणून हेही लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, IUCN नावाची एक संस्था आहे, ही एक बॉडी आहे, द ब्रांच ऑफ युनायटेड नेशन्स, बरोबर आहे. आणि ही जी संस्था आहे मित्रांनो IUCN नावाची संस्था, ज्याला आपण फुल फॉर्म जर हिचा पाहिला तर असा लक्षात येतोय, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर्स अशा प्रकारची ती संघटना आहे. आणि ही संघटना रेड लिस्ट पब्लिश करते. बघा, जे प्राणी वगैरे धोक्यात आहेत त्यांची कोणती लिस्ट पब्लिश करते, रेड लिस्ट पब्लिश करते. म्हणून यावरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न असतात. आणि इथे त्याचं करेक्ट उत्तर काय आहे वगैरे तर त्याचं करेक्ट उत्तर आहे तुवालू हा जो देश आहे हा नव्याने 90वा सदस्य देश असणार आहे. कितवा सदस्य देश असणार आहे, 90वा सदस्य देश आहे. आणि आजच्या या भागाचा आपला हा एक शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी व्यवस्थित या प्रश्नांचा अभ्यास करा, एक शॉर्ट नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर रिवाइज करता येणार आहे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.